वयाचा मान ठेवते म्हणून, नाही तिकडे जित्ता काढला असता आता. कोण आहेस तू? मी कोण आहे त्या परीस मी काय करणार याची काळजी करा सावकार. म्हणजे काय करणार आहेस तू? मी आहे. कळलं? कळलं काय? कळलं का? गरीबावर हात उचलल्यावर काय होतं कळलं काय? काय गुन्हा केला बिचारानं? माझ्याकडून कर्ज घेतलं होतं त्याने. अरे म्हणून त्याची जमीन हडप करणार वय? अरे कायद्यानं सावकारी करणं गुन्हा माहिती ना वा? हे बघे, आता गप गुमान्याची जमीन परत कर, नाही तर काय खरं नाही सांगून ठेवतोय. जा. हो का? काय बी काळजी करू नका, समजा ठीक होणार. तू तुझ्या हाताने यांच्यावर जुलूम केलंस ना व? तर तुझ्या हाताने शिक्षा मिळायला पाहिजे. म्हणजे न्याय. म्हणजे नेमकं काय करणार आहेस? न्याय करणार आहे. ए, परत जर याच्याकडे, याच्या जमिनीकडे डोळा वर करून बघितलास का नाही, तर डोळं काढून हातात येऊन सांगून ठेवतोय. आणि फक्त ह्योच नाही तर कुणाच्या बी जमिनीवर डोळा ठेवायचा नाही. नाही. परत जर सावकारी करतोस असं माझ्या कानावर आलं तर चालायला पाय राहणार नाही सांगून ठेवतोय. हे समजत ध्यानात ठेवायचं. आता गाठ राहणार संघट. कळलं काय? कळलं कळलं. अगं बायजाच्या नवऱ्याची जमीन परत मिळाली मला. अगं बाई काय सांगतीस? अगं हरी सावकाराने ती जमीन सोडली. अगं सोडायला लावली. बायजाचा कोणतरी धर्माचा भाव आहे, त्यानं सावकाराचा हात खुब्यातनं उकडला आणि पेपर परत द्यायला लावलं. चांगलं झालं बघ. हरी सावकारानं तापच दिलं त्या सगळ्यासनी. अगं नुसता सावकार नाही, त्याच्या माणसासनी बी बाद केले आणि ते बी एकट्या गड्यानं. एकट्या गड्यानं म्हणजे लय ताकद दिसते त्याच्यात. होय, मोठा पैलवान गड्या असणार कोणीतरी, त्याशिवाय ही काम जमणार नाही कुणाला. आता सावकार बसलाय दवाखान्यात ऍडमिट होऊन. पण ते नाही, ह्यो धर्माचा भाव आहे तर कोण? अगं नुसता बायजाचा नव, रकमाचा बी धर्माचा भाव आहे. भैरोबाच्या देवळात गुलाल उचलून बायजाला तुझा नवरान जमीन परत देतो असं शब्द दिलता. गुलाल उचलून? हाय तरी कोण धर्माचा भाऊ? जो असेल ते असेल, भलाच असेल बघ. मला बी गावगुंड लय ताप देतात. अगं जा की धर्माच्या भावाकडे आणि उचलायला लाव की गुलाल. हा तसंच करतो बाई. काय चाललंय? अभ्यास. कसं चाललंय? ओके. ओके नाही, बेस्ट झाला पाहिजेत. हा बेस्ट. आधी ओके का म्हणालास? बाबा माझ्या मते ओके म्हणजेच बेस्ट. मूर्खा, बेस्ट आणि ओके मध्ये फरक आहे, कळतो का नाही तुला? ओके. असं तोंड वेडवाकडं का करतोयस? मसल पेन. मसल पेन? किती वेळा सांगितलं की एक्सरसाइज करत जा. मसल पेन म्हणे. मसल्स आहेत का अंगावर पेन व्हायला? हा? हॅलो साहेब, एक केस आहे.
मग नोंदवून घे आणि तपास कर. मला काय सांगतोयस? मी एका महत्वाच्या केसवर काम करते, कळत नाही का तुम्हाला? साहेब, केरलीच्या सावकाराचा हात खुब्यातून उकडलाय आणि बळजबरीने जमीन हडप केल्याची केस आहे. प्रचंड मारहाण झाल्या साहेब. हे बघ, यापुढे रानाची केस असेल ना तरच फक्त मला कळवायचं. कुठल्याही बाकीच्या केस तर कळवायचं नाही. मग भले तिथं कुणाचा खून पडला ना तरी मला सांगायचं नाही, कळलं का? साहेब, मारहाण करणारा राणाचा आहे. काय? हा, मी फोटो दाखवला तर तोच निघाला. त्याची कंप्लेंट ताबडतोब नोंदवून घ्या आणि तपासाला सुरुवात करा. आजूबाजूचा सगळा परिसर पिंजून काढा. तो राणा सुटला नाही पाहिजेत. राणा राणा वैताग आणलाय नुसता. अहो दूध घ्या ना. तुझ्या दिवट्याला 5 ते 2 ग्लास. मस्क्युलर पेन होतात त्याला, गरज आहे त्याला त्याची. आई हेडसर मला शाळेत काय काय चिडवत असतात. आता त्यांचा लई राग येतो. आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. पण असं कसं? ते मला सारखे राणादावानं काय काय बोलत असतात. एकदा तर त्या हेडसरांना अद्दल घडलीच पाहिजे. राजलक्ष्मी, मी म्हणाले ना आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही का पटपट चल. पण आपला डान्स लई भारी झाला पाहिजे बघ. तुम्हाला जेवढी हवी तेवढी तयारी करून घे, पण डान्स लई भारी झाला पाहिजे बघ. हा, म्हणजे असं झालं तर हेडसरांना मला काही बोलायची जागा सोडणार नाही. लक्ष्मी, अगं तुझा डान्स लय भारी होणार बघ. आणि तुझ्या डान्स साठी धनगरी ढोलवाल्याला सांगून ठेवल्या शाळेनं. होय काय? होय, आता त्या धनगरी ढोल पथकात एक नाही माझा दोस्तच आहे ना मग, तो सांगत होता. बेस्टच. मग आता माझा डान्स लई भारी होणार. होय. एवढं पण खुश व्हायची काही गरज नाहीये. नुसते ढोल वाजले म्हणजे डान्स चांगला होतो असं नाही. त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करायला लागते. ती तर करणारच, पण तुला माहितीये माझा डान्स फिक्स का चांगला होणार? का? मी ऐकून येत होतो तेव्हा मला एक वासुदेव भेटलं आणि मी त्याला विचारल्यावर ते म्हणलं की माझा डान्स एकदम भारी होणार. अरे वा, तुला पण वासुदेव भेटला होता? हो. आई, अजून सांगू? वासुदेव म्हणाले की राणादा माझा डान्स बघायला येणार आहे. हा, आता वासुदेव म्हटलाय म्हणजे येतील राणाजी. हे घे, चल पटपट खा. काय झालं? झोप येत नाहीये का? तू झोप. तू झोप. थोडं बोलायचं होतं. तुम्ही जरा विकीकडे लक्ष द्याल का? नाही म्हणजे हल्ली तो खूप अपसेट असतो. हे सगळे तुझ्या लाडाचे परिणाम आहेत. तुझ्या लाडामुळेच बिघडलाय तो. हो, ते बरोबर आहे हो, पण तुम्ही पण थोडासा वेळ तुमच्या कामातनं काढून विकीकडे लक्ष दिलं तर. तो आता काय लहान आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला? मी ड्युटी करू का त्याला सांभाळत बसू इथं? हॅलो. हा, नमस्कार साहेब. मी महाजन हेड सर. हा सर, बोला ना. ते पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथं तुम्ही नव्हता म्हणून तिथून नंबर घेतला आणि तुम्हाला फोन केला. हा ठीक आहे, बोला ना. ते राणा दादाबद्दल एक माहिती द्यायची होती. राणाबद्दल? हा बोला ना. काय, आमच्या शाळेत डान्सचा कार्यक्रम आहे राणा दादाच्या मुलीचा. तो त्या कार्यक्रमाला नक्की येणार आहे साहेब. सर, खबर पक्की आहे ना? एकदम 100% पक्की. पण साहेब,
मी हे तुम्हाला सांगितलंय, कोणाला सांगू नका, नाहीतर राणा दादाला जर कळलं ना तर तो माझी मुंडी पिरगाळेल हो. नाही, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. उलट त्याचीच मुंडी पिरगाळून मी माझी 200वी केस पूर्ण करणार. असं आहे. चला घेऊ. लक्ष्मी, अगं मगाधरनं काय चाललंय तुझं? काही नाही काही नाही. राजलक्ष्मी, काय टाइमपास करतेस? आवरायला नाही जायचं वरती? गोदा का आज बरं वाटतंय का तुम्हाला? आता बरं वाटतंय. ऐका ना, मी लक्ष्मीला आवरून तिच्या शाळेत घेऊन जाते. तिचं गॅदरिंग आहे. बर, जाऊन या. लक्ष्मी, हे बघ, शाळेत आज चांगला नाच कर काय. चला आवरायला जाऊया. 2 मिनिटं थांब. अगं काय सहलीला जायलेस का काय? शाळेचे कपडे घाल की. आज आमच्या शाळेत डान्स आहे आणि राणा बी येणार आहे. होय काय? हो. राहणं येणार आहे? हा, राणा येणार म्हणजे येणार. तुला कसं माहित? मला माहिती आहे राणा येणार. अगं तेच तर विचारते, ते कसे येतील? ते तर फरार आहेत ना. आई, फरार म्हणजे? माधुरी, बारक्या पोरांसमोर कसं बोलायचं, काय बोलायचं कळते का नाही? धर. लक्ष्मी, अजून गेली नाही शाळेला? नाही नाही, निघायचंय ना. चला शाळेला जाऊया. 2 मिनिटं थांब. अगं राजलक्ष्मी, लक्ष्मी चल बा, आवरायला चल. नाही अगं, राणा येणार. 2 मिनिटं थांब. राहण्यात येणार आहे? इकडे येतोय. येणार. नाही नाही नाही, काही नाही भाऊजी, सकाळपासून उगाच राणाची येणार येणार म्हणते. चल लवकर, उशीर होतोय आवरायला. तू येणार राणा? वरती चल लवकर, उशीर होईल. गोदाक्का, तब्येत कशी आहे? बरं वाटतंय आता. अरे वा वा वा, छान छान, मस्त केलाय. हा हा हा. अरे ते तिरकं झालंय, वर लाव. सरळ सरळ लावा रे ते. अरे माझ्या तोंडाकडे काय बघताय, काम करा ना. एक बोर्ड व्यवस्थित लावता येत नाही. हा हा, शेखर या, उभे ठेवा आणि माझ्याकडे बघा. हा? अहो माझ्या तोंडाकडे काय बघता, खाली ठेवा खुर्च्या. परीक्षक तिथं बसणार आहेत ना. हो, चला चला चला. आणि हो, ते ह्याचं काय झालं, परीक्षकांच्या चहा पाण्याची व्यवस्था झाली? हा, केले सर. हा, हेड सर म्हणायचं, हेड सर. हेड सर, हेड सर. हा, चला 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 लोक. अहो अहो गिरीश सर, मुलांची तयारी झाली का? तयारी होत आहे सर. लवकर आवरा, लवकर. हा सर, हा सर. मला अजिबात उशीर नको आहे. कार्यक्रम वेळेत सुरू व्हायला पाहिजे हा, बरं, आणि सर. वेळेत संपायला पाहिजे. बरं, सर, कळलं? बरं, सर. हा, बरं, चला सर. चला चला चला. नमस्कार सर. नमस्कार. सर, अहो यांना हेड सर म्हणायचं. हो. तुम्हाला माहित नाही काय? हा ना सर. अहो असू दे, साहेब आहेत ते. तुम्ही चला, आपापल्या मुलांची तयारी करा. चला. हा, नमस्कार. नमस्कार. आपण इथं कसे काय? कसं म्हणजे? तुम्ही सर काल सांगितलं ना राणा इथं येणार आहे म्हणून. हो. आम्ही सगळ्या साध्या वेशात आहोत. आमची काही माणसं तिकडं पालकांमध्ये जाऊन बसतील. आमची नजर राहील त्याच्यावर सगळीकडे. हो, पण व्यवस्थित हा, तो फार हुशार आणि चलाक माणूस आहे. राणा जर आज आला ना तर वाचणार नाही, आणि त्याने जर जास्त शहाणपणा केला ना तर आज गोळ्या घालून त्याचा एन्काउंटरच करीन. ओ, ओ, एकदम एन्काउंटर. घाबरायला काय झालं? असं घाबरलेलं थोबाड घेऊन जर फिरलात ना तर त्या राणाला संशय येईल. तेव्हा नीट राहा. असा कसं? हा. चला रे, आपापल्या पोझिशन घ्या सगळ्यांनी पटापट. राणा सुट्टा कामाने आला तर.
बाबा तू इथं कशाला आलास? पोलीस हुडकाले तुला सगळीकडे. ऐक 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 की मला लक्ष्मी शाळेमध्ये जायचं चल. अरे तुला काय खुळबीळ लागले काय? अरे अख्खं गाव असणार आहे तिथं, पोलिसांची नजर असणार आहे. दिवसा ढवळा तिथं जाणं बरोबर नाही राहणं. नको नको. अरे असं काय करायला बरकत? अरे मी लक्ष्मीचा डान्स बघायला येणार म्हणून लक्ष्मीला शब्द दिलाय. अरे बाबा शब्द दिलायस म्हणून काही गोते द्यायचंय का तुला? तो मोहिते पिसातलाय तुला पकडायला. सगळीकडे नजर ठेवू नये. तू तिथं येणार ह्याचा अंदाज असणार आहे त्याला. शाळेत कशाला येतील साहेब? त्याला साहेब बेब काय म्हणू नको अजिबात. बरं ठीक आहे, पण मला सांग, मी पोलिसच असतो तर ते माझे साहेबच असते ना व? आणि किती बी झालं तरी माझे सिनियर आहेत नव्हते. तू आता आहेस का पोलिसात? बरं ते समजा जाऊ दे. हे बघ, काय बी झालं तरी मला लक्ष्मी शाळेत जायचं. त्याचं काय करायचं तेवढं सांग. नाही राहणं, शाळेत जाणं म्हणजे रिस्क आहे बघ. नको अजिबात नको. किती बी असू दे, मी लक्ष्मीच्या शाळेत जाणार म्हणजे जाणार. अरे बाबा बरकत ऐक की मग, लक्ष्मी कधी काय मागत नाही रे. तिने मला सांगितलं की माझा डान्स बघायला ये. एवढं बी मला जमणार. नाही राहणं, मला ह्यो काय तुझा निर्णय बरोबर नाही वाटत बघ. मला सांग, इकडे लईत लई कोण असणार आहे? आपले महाजन मास्तर आणि आपल्या गावातली माणसं. बरकत अरे काय होणार नाही बघ. बरं ठीक आहे, मला कोण बी ओळखणार नाही याची खबरदारी मी घेतो. बस झालं, चल की मर्दा. चल 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 चल. आई कधी येणार राणादा? राजलक्ष्मी, आता तू फक्त तुझ्या डान्स कडे लक्ष दे. डान्स नाही, नृत्य म्हणा, नृत्य. काय पाठक गायकवाड बाई, हा? अहो आपणच जर असे चुकीचे शब्द मुलांना शिकवले तर कसं होईल? तर डान्स हा चुकीचा शब्द नाहीये. नृत्य म्हणजेच डान्स. नाही, पण आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे की नको? हा? हो, पण म्हणून दुसऱ्या भाषेचा शब्द चुकीचा कसा ठरेल? हा ठीक आहे ठीक आहे, पण तुमची तयारी झाली की नाही? काय लक्ष्मी, तयारी झाली का तुझी? हा. हा, आणि हे राणा दादा येणार आहेत की नाही तुझं नृत्य बघायला? नाही म्हणजे ते आले नाही ना तर तू हरशील ना, म्हणून विचारतो. राणादा येणार म्हणजे येणार, बघाच तुम्ही. हो येईल, येईल. बरं लक्ष्मी, चल आता तू फक्त डान्स कडे लक्ष द्या, बाकी काही बडबड करू नको. कार्यक्रमाची भारी तयारी केली की. होय राणा, मला लय रिस्क वाटायला बाबा. आपण आत काय जाय नको, इथनं लांबनच बघूया. हा अरे काय घाबरतोस? म्हणते ना काय बी होणार नाही. अरे चल चल थोडं ऐक की. चल. हे बरकत बरकत, अरे थांब थांब, मागे मागे. इकडे लवकर, बस 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 बस. हा राणा, अरे मी तुला सांगत होतो का नाही, तुम्ही आधीच फिल्डिंग लावून ठेवले की. नाही नाही, इथनं पहिला बाहेर पडायचं. तर तुला हे पोलीस पकडणार. काही काहीतरी मी किती बघायचं नाही. चल तू चल चल. अरे चल चल.